नमस्कार. मोठी स्वप्ने पहा. आपल्या जीवनाविषयी आपण काय संकल्प सोडतो याचा पुढे आपले जीवन घडण्यावर फार मोठा प्रभाव पडतो. जीवनाविषयीचा आपला संकल्प जर असा असेल की मला 4 बुकं शिकायची आहेत, मग नोकरी, मग लग्न, मग मुलेबाळे. आपल्या अभंगात तुकोबाराय म्हणतात तसे जन्माला आला आणि हेला घालूनी मेला. जीवनाचा संकल्पच जर असा असेल तर तसाच आकार जीवनाला येण्याची शक्यता अधिक. याचा अर्थ या संकल्पनेत काही कमी आहे असे नाही, मात्र जीवनाविषयीचे संकल्प मोठे असतील तर येणारा आकारसुद्धा मोठा असू शकतो. मराठीतले जागतिक साहित्यातले सार्वकालीन श्रेष्ठ म्हणावे तसे लेखक जयवंत दळवी एकदा म्हणाले होते, 16व्या वर्षी आयुष्याविषयी जे स्वप्न आपण पाहतो त्या स्वप्नांच्या प्रकाशात आपण आपले आयुष्य जगतो. हाच अर्थ आणखी एका वेगळ्या व्यापक पद्धतीने सांगणारे विधान इंग्रजी भाषेतील सार्वकालिक श्रेष्ठ कवी शेली याने केले आहे. शेली म्हणतो, तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचे भवितव्य सांगतो. दोन्हींचा मिळून एकच अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो की जीवनाविषयीची भव्य मोठी सृजनशील स्वप्ने पाहिली तर आपल्या जीवनाला, समाजाला आणि देशाला सुद्धा भव्य सृजनशील आकार येणे शक्य आहे. बाबा आमटे म्हणतात तसे अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्यांना अंमलात आणतील. अशी स्वप्नेच आपल्याला मोठे करतात. म्हणून मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक जाणीवा ह्या भाषा आणि वाक्यप्रचारातून व्यक्त होतात. मला दुःखद वाटणारा मराठी वाक्यप्रचार आहे, अंथरूण पाहून पाय पसरवावेत किंवा बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटं मार्गा सोडू नको. या 2 वाक्यप्रचारांचा अर्थ होतो की छोटाच विचार कर, उगीच फार मोठ्या उड्या मारण्याची भाषा करू नको, आपले अंथरूण पाहून पाय कितपत पसरायचे ते ठरव. सुदैवाने मराठीतले सर्वार्थाने जागतिक दर्जाचे महान उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांनी आपल्या जगण्यातून उद्यमशीलतेतून या म्हणीला उत्तर दिले. त्यांनी आपल्याला शिकवले की अंथरूण पाहून पाय पसरवावेत हा विचार आपण सोडून दिला पाहिजे. उलट पाय किती पसरवायचे याची योजना करून त्यानुसार अंथरूण निर्माण करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. धोपट मार्ग सोडू नको म्हणजे जीवन जगण्याची एक अविरोध सोपी पायवाट म्हणे की कसा जग, तर लाईन ऑफ लीस्ट रेसिस्टन्स नुसार. आयुष्यात फार संघर्ष अडचणी नकोत, बिकट वाट वहिवाट नसावी. त्यावरही आता हे म्हणण्याची वेळ आली आहे की उलट नवनव्या वाटा शोधायला पाहिजेत. आपल्या कृतीतून नवनव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत. त्यासाठी संघर्ष, अडचणी, आव्हाने अंगावर घेण्याची तयारी असावी. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, हेही मराठी वाक्यप्रचार की आहे. या जिद्दीने मोठी स्वप्ने पाहत जीवन जगले पाहिजे. म्हणून आता म्हटले पाहिजे की बिकट वाट वहिवाट असावी, धोपट मार्गा धरू नको. तुझ्या उत्तुंग प्रयत्न आणि जिद्दीतून मोठ्या असामान्य कर्तृत्वाला आकार येऊ दे, अशी स्वप्ने बघायला हवी. एक इंग्रजी म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लोअर एम इज क्राईम. अपयश हा अपराध नाही, तर ध्येय, संकल्प, स्वप्ने छोटी असणे हा अपराध आहे. इंग्रजीतून व्यक्त होणारी सांस्कृतिक जाणीव म्हणते, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्फ. जे स्वतःची मदत करतात ईश्वर त्यांची मदत करतो. खरे म्हणजे भाषेमधून व्यक्त होणाऱ्या सामूहिक सांस्कृतिक जाणीवेबद्दल म्हणायचे तर प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गडे. ही देखील सांस्कृतिक जाणीव मराठीतून व्यक्त होतेच की. ती आपल्या जीवनात व्यक्त करणे म्हणजे मोठी स्वप्ने पाहणे. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला.
अशाच 16व्या वर्षी उभ्या मानवतेची माऊली झालेल्या ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वर ग्रंथ सिद्ध केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन असा संकल्प सोडून आपल्या आयुष्याला आकार देत देशाच्या इतिहासालाही आकार दिला. अशी मोठी स्वप्ने तर जीवनाच्या सर्वत्र क्षेत्रात पाहता येतात. आधुनिक मराठीतले महान कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षीच साक्षात्कार झाला होता की आपण आयुष्यात काही होऊ शकतो तर तो कवीच. आपल्या स्वतंत्र कर्तृत्वातून मोठा उद्योग समूह उभा करणारे जी म्हणजे बाबूराव शिर्के यांनी सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात लहानाचे मोठे होताना स्वतःचा मोठा उद्योग समूह उभा करण्याचे स्वप्न पाहिले होते. तो त्यांनी उभा करून दाखवला. आचार्य अत्रे म्हणत असत की आपण मराठी माणसाबद्दल ऐकतो की तो 10,000च्या कर्जात बुडून मेला. अत्रे त्यांच्या अत्रे शैलीत म्हणायचे की मरायचे असेल तर निदान 10 कोटीच्या कर्जात बुडून तरी मर. म्हणजे मुद्दा मोठ्या स्वप्नांचाच येतो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणारा एक मुलगा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्या मुलाने एकेकाळी कुणीतरी विचारलेत, आयुष्यात तुझे स्वप्न काय? तो म्हणाला, पेट्रोल केमिकल क्षेत्रातली माझ्या मालकीची जागतिक कंपनी उभारणे हे माझे स्वप्न. बहुतांश लोकांनी त्याला वेड्यातच काढले असणार. मात्र त्याच मुलाने पुढे अंबानी उद्योग समूह उभा केला. धीरूभाई अंबानी यांनी मोठी स्वप्ने पाहत जीवनाला आकार कसा देता येतो, तो कसा द्यावा याचा एक मार्ग जगून दाखवला. आपण प्रत्येकजण जीवनाच्या आपल्या क्षेत्रातले असे मोठे स्वप्न पाहत जीवनाला आकार देऊ शकतो. अशा जीवनांना भव्य आणि सृजनशील आकार येईल याची मला सुद्धा स्वानुभवाने खात्री आहे. म्हणून मोठी स्वप्ने पहा. धन्यवाद.